श्री स्वामी समर्थ. देवघरात पूजा करताना घंटी कधी आणि किती वेळेस वाजवावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. घरातल्या देवघरात असो किंवा मंदिरात पूजा करत असताना घंटी वाजवणे म्हणजे सकारात्मकता असते. घंटी वाजवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. सकाळी देवपूजा करत असताना, आरती करत असताना, नैवेद्य दाखवताना घंटी वाजवणे शुभ मानले जाते. पण घंटी वाजवण्याचे काही नियम आहेत. पौराणिक ग्रंथानुसार वायू तत्व जागृत करण्यासाठी घंटी वाजवली जाते. म्हणजे वायूचे 5 मुख्य घटक आहेत: व्ययन वायू, उडान वायू, समान वायू, अपान वायू आणि प्राणवायू. देवाला नैवेद्य अर्पण करत असताना 5 वेळा घंटी वाजवली जाते. 5 वेळा घंटी वाजवल्यामुळे देव आणि वायू तत्व जागृत होतात. घंटीचा आवाज नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि भक्तांची प्रार्थना देवापर्यंत पोहोचवली जाते. आपल्या देवघरामध्ये पूजा करत असताना घंटी वाजवावी आणि मंदिरात आरती करत असताना घंटी वाजवावी. पण घंटीचा आवाज हा हळू लयबद्ध असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये, रात्रीच्या वेळेमध्ये कधीही घंटी वाजू नये. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.